फक्त 12 रुपयात केला बटाट्याचा उपवासाचा चिवडा आणि तोही इतका पांढरा शुभ्र असा. आवाज ऐकला किती कुरकुरीत चिवडा असा आपला तयार झाला फक्त 15 मिनिटात. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर 1 किलो बटाटे आणले होते मी. 25 रुपये किलो बटाटे आणले होते, तर त्याच्यातून अर्धेच केले. अर्धे बटाटे म्हणजे 12.5 रुपयाचे, त्यामुळं 12 रुपयाचा बटाट्याचा चिवडा म्हटले मी. तर असे पातळ सालाचे बटाटे घ्यायचे, जे आपले रोजच्या वापरातले असतात चमकदार बटाटे, तेच आपल्याला घ्यायचे. त्याच्यापासूनच पांढरा शुभ्र चिवडा असा आपला तयार होतो. तर इथं 1 किलोमधून मी अर्धे बटाटे काढून घेतले. 8 बटाटे आले एकूण. तर 4 बटाटे चिवड्यासाठी वापरले आणि 4 बटाटे ठेवले बाजूला. म्हणजे आपले बटाटे फक्त 12 रुपयाचे झाले. 12 रुपयात आपला चिवडा घरातल्या घरात तयार झाला एकदम सोप्या पद्धतीने. तर बटाटे अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि बाजूला पण पाणी ठेवलं टोपल्यात. तर बटाट्याचे साल असे काढून घेतले आणि पाण्यातच ठेवले. आणि इकडे एक ताट घेऊन पाणी टाकून, ही चाळण आहे तर ही वेफरची आहे आणि हे बारीक खिसाची आहे, ही मोठी खिसाची आहे. तर मोठ्या खिसाच्या खिसणीनेच आपल्याला खीस पाडायचा. आणि बटाटा आहे ना उभा धरला खिसायला तर आपला खीस आहे ना छोटा बारीक होईल, आणि जर आडवा धरला तर आपला खीस असा लांब लचक दोऱ्यासारखा पडेल. तर ताटात पाणी घेऊन ताटामध्येच खिसायचा. खीस डायरेक्ट पाण्यातच पडला पाहिजे. जर किंवा पाण्यात नाही टाकला तर तो लाल पडेल. तर असा लांब सडक आपला खीस तयार झाला. चिवडा पांढरा शुभ्र कसा होईल त्यासाठी पण एक ट्रिक पुढं सांगणार आहे. तर असा थोडा थोडा खीस मी पाण्यात टाकून घेतला ताटात खिसून. पूर्ण बटाटे आपले खिसून झाले. त्यानंतर पाण्यात टाकले आणि आणखीन 2 पाण्यात धुतल्यानंतर पण त्याच्यामध्ये आणखीन स्टार्च बाकी आहे, तर ते पूर्ण आपल्याला काढायचं आहे. तर खिसल्यानंतरचा रंग बघा आणि चिवडा झाल्यानंतरचा रंग पण सारखाच येईल. तर पाणी आणखीन थोडंसं हे वाटतंय, त्यासाठी अजून एक पाण्यात काढायचं. तर मी असं 3 पाण्यातून काढून 4थ्या पाण्यात बटाटा टाकला. त्यावरचं जे स्टार्च असतं ते पूर्ण आपण काढून टाकलं आणि असं निथळ पाणी येईपर्यंत खीस आपण पाण्यातनं धुवून घेतलेला आहे. आता चिवड्याचा रंग पांढरा फेक कसा येईल त्यासाठी ही ट्रिक आहे. जितकं आपल्याला तळायला घ्यायचं आहे तितकाच खीस अगोदर पाण्यातून काढायचा. एक चाळण भरून मी खीस काढलेला आहे आणि एक कॉटनचा कपडा करून त्यावर खीस हातरून घ्यायचा. जेव्हा हा घाणा आपला तळून होईल तेव्हा दुसरी चाळण आपण पाण्यातून काढू, तोपर्यंत बाकीचा खीस पाण्यातच ठेवायचा आणि असा मोकळा मोकळा खीस करून टाकायचा. फक्त 4 ते 5 मिनटं सुकवायचा आणि फॅन खाली अजिबात सुकवायचा नाही. तर मी किचन वाट्यावरती सुकवायला टाकला. थोडा ओलसरच ठेवायचा आहे खीस आपल्याला. 5 मिनिटापेक्षा जास्त नाही सुकवायचा. तर इथंच शेंगदाण्याचं तेल वापरले मी, कारण मी महाशिवरात्रीसाठी चिवडा बनवते, त्यासाठी शेंगदाण्याचं तेल टाकते. आणि तेल एकदम कडक तापून घ्यायचं. त्यानंतर मध्यम गॅस करायचा आणि त्यानंतर थोडा थोडा खीस टाकायचा. कारण काय होतं ना, खीस टाकल्यानंतर तेल असं वतू जायला येतं दुधासारखं, त्यामुळं तेल बाहेर येण्याची शक्यता असते. थोडा थोडा खीस टाकून जेव्हा बुडबुडे कमी होतील तेव्हाच त्याला झाऱ्या लावायचा, तोपर्यंत त्याला झाऱ्या लावायचा नाही. आता बुडबुडे कमी झाले म्हणून मी झाऱ्या लावला. आणि खीस कसा तळल्या गेला कसं ओळखायचं, तर असं ओळखायचं ना, पूर्ण बुडबुड्या जेव्हा बंद होतील, अशा बुडबुड्या पूर्ण बंद झाल्यावर तेव्हा ओळखायचं की आपला खीस एकदम कुरकुरीत तळून झाला आणि रंगसुद्धा त्याचा अजिबात बदललेला नाही. एकदम असं शांत वातावरण असल्यासारखं बुडबुड्या बंद होतात तेव्हा आपला खीस एकदम बरोबर तळल्या गेलेला आहे हे ओळखायचं. आता झाऱ्याने मोठ्या झाऱ्यावर मी खीस काढून घेतला तेल निथळण्यासाठी आणि पुन्हा थोडासा खीस तळायला टाकला. आता पहिला घाणा आपला तयार झालेला आहे, म्हणजे तळून. थोडासा शिल्लक आहे, त्यासाठी मी दुसरी चाळण पाण्यातून काढून घेतली. तर असं थोडा खीस तळून झाला की मग दुसरा खीस पाण्यातनं काढायचा, तेव्हाच कलर पांढरा शुभ्र येतो आपला. तर बघा असं तेल एकदम शांत होतं त्यावेळेस आपला खीस कुरकुरीत तयार होतो, तेव्हाच काढायचा.
तर असं थोडं थोडं तळून थोडं थोडं पाण्यातून काढून सुकवायला टाकायचं इकडं. फक्त 4 ते 5च मिनटं आपल्याला खीस सुकून घ्यायचा, जास्त सुकवायचा नाही. तर आता पूर्ण खीस आपला तळून झाला. त्यानंतर आवडीप्रमाणे मी शेंगदाणे घेतले, एक पाऊण वाटी इतके शेंगदाणे घेतले अर्धा किलोसाठी. शेंगदाण्याचे साल निघेपर्यंत तळून घ्यायचं. शेंगदाण्याचे साल निघले की तेव्हा समजायचं शेंगदाणे छान तळले गेले आपले. तर शेंगदाणे पण झाऱ्यामध्ये काढून घेतले तेल नितळण्यासाठी. आणि त्यानंतर चवीनुसार फक्त 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी बारीक चिरून. आणि मिरच्या पण एकदम कुरकुरीत करायच्या, नरम अजिबात ठेवायच्या नाही. मिरच्या जर नरम ठेवल्या ना तर चिवडा नरम पडेल. त्यासाठी मिरची पण कुरकुरीत तळून घ्यायची. मला पेपर टाकायचं लक्षात नाही राहिलं, त्यामुळं ताट पूर्ण तेलकट झालं खालच्या बाजूनी तळाला. त्यासाठी मी दुसऱ्या ताटात घेतलं. आणि ही पिठी साखर आहे, तर ही दिवाळीची पिठी साखर आहे. थोड्याशा गाठ्या गिठोळ्या आहे त्याच्यात, त्यामुळं मी चाळून घेते. ती बारीक चाळणीने चाळल्या गेली नाही म्हणून मोठ्या चाळणीने. आणि पिठी साखरेचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आपल्या चवीनुसार. तर मीठ कमी टाकलं आणि पिठी साखर मी जास्त टाकली. यात काजू किसमिस पण तुम्ही टाकू शकतात, पण आपण फक्त 12 रुपयामध्ये चिवडा बनवला, त्यामुळं मी इथं काजू किसमिसचा अजिबात वापर केलेला नाही. आणि चिवडा किती कुरकुरीत झाला ते तर दिसतंच ना. आणि रंग अजिबात बदललेला नाही. तळण्याच्या अगोदर जो कलर होता तोच कलर आपला तयार झाला. चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.